सापडला. Wait a second. या गावच्या आपला फर्स्ट क्लास मिळालाय. How is that possible? खूप मोठं स्वप्न आहे ना तुझं गावच्या, की तुला खूप शिकायचंय, खूप मोठं व्हायचंय. तसंच माझं पण एक स्वप्न आहे ऋषी, आणि तू माझ्या स्वप्नाच्या मध्ये येतेस. आता तू माझं स्वप्न तोडतीये, तर मला काही ऑप्शन आहे? फर्स्ट क्लास मिळाला होता ना? नोडाने मोड. तू कोरं पान घे आणि त्याच्यावर काहीही वाटेल दे. तसं पण तिला तर फीलच करायचं आहे ना. ली अगं अनिका, शट अप. सांगितलेलं कळत नाहीये. डू इट. गावच्या तू मला चॅलेंज देत होतीस, मला तर तूच स्वतः आउट होणार. दॅट्स सो फनी. Tomorrow is your last day in my college. Enjoy some last minutes, bro. Bye bye, Gaucha. हो, मी बरोबर घेऊनच आले ना, बघू शकता. सर मी बघू काय? बघ. सर हा माझा पेपरच नाही, माझा अक्षरच नाहीये. अरे कसं शक्य आहे? या वर्गामध्ये कमळी मोहित आहे, तू एकटीच आहेस ना? हा तुझाच रोल नंबर आहे ना? आता फेल झालीस म्हणून काय वाटेल ते बोलशील की काय? नो नो नो, नथिंग डुईंग. 2 तासाच्या आत तुझी रूम आणि एक कॉलेज सोडून तुला जावं लागेल. अँड दॅट्स फायनल. सर ओके. सर आता कसं वाटतंय? ग्रॅनी अजीब करेक्ट होती. इथे शिकायचं, तुझं जे ड्रीम होतं ना तेच मी तोडलं. कळलं ना माझ्याशी पंगा घेतला की काय होतं? सर सर हो, पुढे मी आलोच. सर खरंच काहीतरी चुकलंय, प्लीज एकदा सर काहीतरी मिस्टेक होती सर. मी माझ्या प्रत्येक स्टुडंटला नीट ओळखतो. कमळी अशी फेल नाही होणार सर. इट्स इम्पॉसिबल. शी इज अ व्हेरी स्मार्ट गर्ल. ती किती स्मार्ट आहे हे मार्कशीटवरनं लक्षात आलंच ना? नाही तसं नाही म्हणत आहे मी सर. आय एम जस्ट सेइंग की तुम्ही एकदा तिला कन्सिडर तरी करा. ती काय म्हणते ऐकून तरी घ्या. अहो ही आन्सरशीट तिची नाहीच आहे. ॲज इन ते हँडरायटिंगच तिचं नाही आहे. मिस्टर ऋषी, तुम्ही तिच्यावरती विश्वास टाकताय हे चांगलंच आहे, पण असा आंधळा विश्वास टाकणं बरं नव्हे हो. आणि मला एक गोष्ट कळत नाही की मुळात तुम्ही तिच्यावरती विश्वास का ठेवताय? अहो मार्कशीट तुमच्यासमोर आहे ना. सर आंधळा विश्वास नाही ठेवत आहे मी. माझी पूर्ण खात्री आहे सर. ती आपल्यासारखी एका प्रिव्हिलेज सोसायटीमधून नाही आली. खूप काही मागे सोडून ती इथवर आली आणि खूप कष्टही केलेत ती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने इथे येण्याचं स्वप्न बघितलंय सर. हे स्वप्न असं सहजासहजी चिरडून टाकणं हा कुठला नाही. ऑल आय एम सेइंग इज आपण बोल ना काय झालं? तू एकदम असं आलास. काल रात्री हॉस्टेलच्या बाहेर काय करत होतीस तू? काही काम होतं? नाही
ऍक्च्युली रिश ते मी कामच करत होते. पण तू काय करत होता गर्ल्स हॉस्टेलच्या बाहेर? मी तिथे काय करत होतो दॅट इज मटेरियल. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू तिथे काय करत होतीस? दॅट्स इट. कमळी तुझ्यामुळेच फेल झाली ना? व्हॉट? काही पण? म्हणजे आता तिच्या लाईफमध्ये काहीही झालं तरी तू मीच कल्प्रेट असं ठरवून ठेवलंयस का? आणि असं कसं काय बोलू शकतोस तू? मी असं का करीन आणि कसं काय करीन? म्हणजे आता रेश तू अति करतोयस. म्हणजे उद्या तिला फीवर आला तरी कोणामुळे आला? अनिकामुळे. उद्या तिची ती हेअरपिन हरवली तरी कोणामुळे झाली? अनिकामुळे. म्हणजे हेच तू करतोयस का आता? मी असं का करीन? आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट तिने जे लिहिलेलं पेपरमध्ये त्याचाच हा रिझल्ट आहे. आता तिला नाही इंग्लिश लिहिता येत, तिला नाही इंग्लिश वाचता येत, तर झाली ती फेल. ॲक्सेप्ट इट अँड मूव्ह ऑन. आणि यात ना आता आपण काहीच नाही करू शकत. सॅडली तिला कॉलेज सोडून तर जावं लागेल. यात मी काय करणार? आणि मुळात तू पण काही नाही करू शकत. कळलं? मला ब्लेम करणं तू सोड प्लीज. ही तीच खोटी प्रश्नपत्रिका आहे जी निंगीने तुझ्या थोबाडावर फेकली. नो इडियट.